पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. भाजप धायरी शिवणे मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. घुले पाटील यांना वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, खडकवासल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासही चांगला प्रतिसाद मिळाला. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. साहित्य, संगीत व कला सेवा समितीतर्फे गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. याशिवाय वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आलं. पर्यावरण पोषक उपक्रम म्हणून रुपये वाटप करण्यात आले. श्री रुपेश घुले पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. घुले पाटील यांनी दिवसभर कार्यकर्ते व नेत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी नगरसेवक नावाचं केक कापून आगामी महानगरपालिकेमध्ये रुपेश घुले पाटील हे नगरसेवक होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त बोलताना रुपेश घुले पाटील यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मान्यवरांचे आभार मानले. जनसेवेला प्राधान्य देऊन आजपर्यंत काम करत आलोय. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारत काम केल्यानं संधी मिळाली आहे. भागाच्या विकासाला प्राधान्य देऊन आगामी काळात ही कार्यरत राहणार आहे. भागातून पक्षाचं जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. जनतेचं प्रेम खूप आहे. नक्कीच त्यांच्यासाठी खूप काही करायचंय, हाच माझा संकल्प आहे, अशी भावना वाढदिवसाच्या निमित्त रुपेश घुले पाटील यांनी बोलून दाखवली. जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी खडकवासला मतदारसंघ भाजप अध्यक्ष सचिन मोरे, सरचिटणीस बापूसाहेब पोकळे, हेमेंद्र जोशी, सचिन दांगट, सुजित कारले, महेश बजाज, रुपेश घुले पाटील यांच्या पत्नी, खडकवासला भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी घुले पाटील, व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम, प्रल्हादराव जाधव पाटील, अजित कारले, हेमेंद्र जोशी, वर्धमान भालेराव, शिंदे सर, गंधे सर, ब्रह्मकुमारी ललिता दिदी, सौ वृषालीताई शेखदार, सुप्रियाताई करमरकर, विजय शेखदार, विशाल कदम, संस्कार फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा राय यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. मतदार संघाचे आमचे अध्यक्ष शिवने नांदेड, अध्यक्ष रुपेशजी घुले पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रुपेशजी घुले पाटील यांनी खूप राजकारण न पाहता समाजकार्य केलेलं आहे आणि हा वारसा त्यांना त्यांच्या परिवाराकडून मिळालेला आहे. त्यांचे आजोबा, वडील, आई यांच्याकडनं मिळालेला आहे त्यांना हा वारसा. आणि ते गोरगरीब जनतेसाठी नेहमीच तळमळीने काम करत असतात. कधी कुणाला काही लागली मदत वगैरे तरी हे फोन उचलून लगेच त्यांचं काम करत असतात. आणि हा त्यांचा संघर्ष असा पुढे चालू राहणार आहे. यांनी खूप कामे वगैरे भीमराव अण्णा तापकीर यांच्या माध्यमातून केलेली आहेत. रस्त्याची कामं असतील, लाईट, वीज वगैरे गोरगरीब जनतेसाठी. कोरोनाच्या काळात सुद्धा यांनी खूप गोरगरिबांना औषधं वगैरे याची सुद्धा मदत केली आहे. तसेच कधी कुणाला काही अडीअडचणी असले, कुणी गरीब मुलाचं ऑपरेशन वगैरे काही असेल काम, तरी ते लगेच त्यांना काही शहरी गरीब कार्ड वगैरे असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी खूप मदत केलेली आहे. तसेच आधार कार्डचं वगैरे रेशनिंगचं काम असेल, अजून ह्याचे नंबर, याच्या प्लेटची नंबर जे त्याची सुद्धा आम्ही तिथं कॅम्प वगैरे लावला होता गाड्यांचा. आणि आता पण अजून चालू आहे आमचे ती काम वगैरे त्याची. आणि रुपेशजी घुले पाटील यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिली मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी जो तुमचा इथे प्रवेश करण्यात आला आहे, ते कसं काय तुमच्या मनात आलं? म्हणजे तुम्ही रुपेशजींच्या या सगळं समाजकार्य पाहून तुम्ही प्रेरित झाले आहेत? नक्कीच, कारण की मला पण लग्न झालं इथं आलं, पण हे सगळं राजकारणी घराणं नव्हतं. माझं काही राजकारणी घराणं वगैरे नव्हतं. आणि तो पण मला ह्यांच्या पाहूनच मला पण समाजकार्य करायची आवड झाली. हे सर्व माझे सासू सासरे वगैरे, माझे रुपेशजी घुले पाटील हे सुद्धा राजकारण करत होते, गोरगरीब जनतेचं काम करत होते. त्यांच्याकडून चांगलं हे होत होतं त्यांचं. त्यामुळे मला पण की काम करावं असं वाटलं, त्यांची इच्छा निर्माण झाली माझी पण. आमच्या नांदेड सिटी
या परिसरामध्ये एक असा रत्न आणि तो आमचा मित्र असे आमचे रुपेश घुले पाटील, आज यांचा वाढदिवस आहे. यांना रत्न याच करता म्हटलं आहे की 10 वर्षापासून यांचा एक समाजकार्य, त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो आणि आहे. या समाजकार्य आणि या माध्यमातून त्यांनी जे ग्रामपंचायत निवडणूक जिंकून आणि त्याच्यानंतर त्यांनी या पूर्ण गावाचा विकास करण्यासाठी अहोरात्र जे झटले आहेत आणि जी लोकसेवा जनसेवा त्यांच्या माध्यमातून होते आहे, असं वाटतं आहे की आता या नांदेड सिटी आणि या नांदेड नगराला आणि या पूर्ण नांदेड शिवने आणि या धायरी भागाला रुपेशजी घुले सारखा भावी नगरसेवक म्हणून आपण त्यांच्याकडे आणि सगळं जे इथली जनता आहे, जी जनता जनार्दन आहे, त्यांचा सगळ्यांच्या मनामध्ये असा व्यक्तिमत्व, हा पहिला नगरसेवक या परिसरामधला रुपेश घुले पाटील असावं, ही आमची इच्छा आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे सर्व स्वप्न साकार हो, त्यांचं दीर्घायुष्य त्यांना लाभो, त्यांचं स्वास्थ्य एकदम तंदुरुस्त राहो, यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी आमचे परममित्र माननीय रुपेश तात्या घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे जमलेलो आहोत. त्यांच्या धर्मपत्नी देखील शेजारी आहेत. खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्या देखील समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. रुपेश तात्या घुले असो, त्यांचे वडील, त्यांची आई, त्यांचे आजोबा आणि पंजोबा, असा हा राजकारणाचा सर्वात मोठा वारसा या ठिकाणी या परिवाराचा होत आलेला आहे. आणि या ठिकाणी समाजकार्य हेच आपल्या घराचं कार्य आणि आपल्या समाजाचं कार्य धरून या ठिकाणी हा परिवार या गोरगरिबांसाठी किंवा गावासाठी, आपल्या एरियासाठी, सर्वच गावांसाठी काम पाहतोय. आणि या ठिकाणी आपल्या पश्चिम हवेलीचं एक महत्वाचं पद या ठिकाणी रुपेशजींना मिळालेलं आहे आणि त्यांच्या धर्मपत्नींना देखील मोठं पद मिळाले. त्या पदाचा योग्य तो वापर करून या ठिकाणी ते आपल्या इथे विकास गंगेचं काम चालू आहे. नुकतंच आपल्या नांदेड गावामध्ये मी त्या ठिकाणी 30 लाखाच्या फंडासाठी आमदारांकडे मागणी केली होती आणि त्याचा फॉलोअप तुम्ही घ्या असं यांना मी सांगितलं होतं. त्या ठिकाणी रुपेशजींनी त्यांचा शब्द पाळला आणि नांदेड गावामध्ये 30 लाखाचा फंड कालच पडलेला आहे. तरी अशीच कार्य आणि समाजकार्य त्यांच्या पत्नी व त्यांच्या हातून होत राहो आणि भविष्यात नगरसेवक पदासाठी मी स्वतः सुजित कारले त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवसानिमित्त आम्ही इथे जमलेलो आहोत. त्यांच्या धर्मपत्नी देखील शेजारी आहेत. खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्या देखील समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. रुपेश तात्या घुले असो, त्यांचे वडील, त्यांची आई, त्यांचे आजोबा आणि पंजोबा, असा हा राजकारणाचा सर्वात मोठा वारसा या ठिकाणी या परिवाराचा होत आलेला आहे. आणि या ठिकाणी समाजकार्य हेच आपल्या घराचं कार्य आणि आपल्या समाजाचं कार्य धरून या ठिकाणी हा परिवार या गोरगरिबांसाठी किंवा गावासाठी. प्रथमतः आमचे मोठे बंधू रुपेशजी घुले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रुपेशजींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक राजकारण म्हणून ते कधीच काम करत नाही. कायम त्यांना समाजकारणाचा ध्यास आहे आणि लोकांसाठी ते अहोरात्र कष्ट करतात. आणि माझ्या मते तर नांदेड गावामध्ये जर कोण असेल काम करणार की तळागाळातल्या माणसाला पण कधी निम्म्या रात्रीला जरी काय लागलं तरी पण रुपेशजी हे धावून जाणारे व्यक्ती. नगरसेवक व्हायचं म्हणलं, इलेक्शन आलं म्हणलं की खूप लोक इच्छुक असतात, सगळं असतात, पण कामं करायला काय कोण पुढं नसतं. पण एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नांदेड गावामधले रुपेश तात्या घुले आहेत आमचे, की ते न राजकारण करता कोणतंही पद त्यांच्याकडे असो नसो, पद तर त्यांनी भरपूर उपभोगलेले आहेत, सगळं आहे. त्यांच्या घराण्याला पण एक राजकारणाचा वारसा म्हणण्यापेक्षा समाजकारणाचा वारसा जास्त आहे. ते समाजासाठी अहोरात्र काम करत असतात
अशा या नेतृत्वाला एक महानगरपालिका, आगामी महानगरपालिकेमध्ये संधी मिळावी हे आमच्यासारख्या पण छोट्या कार्यकर्त्याला वाटतं. कारण काम करणारा माणूस हा महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तरी त्यांना त्यासाठी पण शुभेच्छा. लवकरात लवकर पुढचा वाढदिवस त्यांचा आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून साजरा करूया अशी त्यांना शुभेच्छा देऊ. ठीक आहे. ऍक्च्युली आजच्या दिवशी म्हणजे वाढदिवसानिमित्त आपण चांगलंच बोलू असा सामाजिक आघात आहे, राईट. त्याच पद्धतीनं ऍक्च्युली सांगायचा मुद्दा असा की आताच कारले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रुपेशजींच्या बद्दल बोलायचं झालं तर राजकारण विरहित समाजकारण हे करणे फार, राजकारणात आणि समाजकारण फार थिन लाईन असते. आणि हे करत असताना, समाजकारण करत असताना राजकारणाचा त्याच्यावरती परिणाम होऊ नये, निष्पक्ष असं आपण समाजकार्य आपल्या हातून हो. आणि कर्मधर्म संयोगाने ह्यांच्या कुटुंबाला समाजसेवेचा जो वारसा लाभलेला आहे त्याचंच जतन, त्याचंच परंपरा ते आज तागायत ठेवून आहेत. मग त्या अनुषंगाने राष्ट्रीय पक्षांनी यांच्या कार्याची दखल घेऊन ह्यांना वेगवेगळे पद देणं असेल. आता सांगितल्याने बरेचसे वेगळे पद उपभोगले आहेत, पण पद हे फक्त काही वेळेसाठी असतं. पण तुमचा जो समाज कार्याचा जो वसा आहे तो तुमच्या रक्तात असायला पाहिजे. आणि ह्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर, ह्यांचा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर, यांचं लोकांप्रती असणारं प्रेम, तळमळ कुठल्याही कामाबद्दलची पाहिल्याच्या नंतर, की आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे की नेता कसा असावा, एक ड्रीम, आपल्याला एक काल्पनिक नेता कसा आपण म्हणतो ना की आपल्याला असा पाहिजे, व्यक्ती तसा पाहिजे, माझा नेता कसा असावा, तर याचं उत्तर मला रुपेशजी यांच्याकडे बघितल्याच्या नंतर मिळतं. आजच्या ह्या दिवशी मी आई जगदंबे चरणी अशी प्रार्थना करतो की येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या ह्यांना फळप्राप्ती देणारा असो. आणि आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढचा येणारा वाढदिवस हा आमचे मित्र आहेच आहेत. आता ह्यांनी सांगितलं आमचा पक्ष हा मैत्रीचा पक्ष आहे, पेक्षा म्हणजे माणूस महत्वाचा आहे. शेवटी त्यांच्या कार्याच्या पाठीमागे, व्यक्तीच्या पाठीमागे आपण कायम उभा टाकणं गरजेचं आहे, पक्षविरहित. त्याच्यासाठी येणारा पुढचा वाढदिवस हा तुम्ही नगरसेवक म्हणून, आणि ऍक्च्युली कसं आहे, नगरसेवक हे फक्त एक निर्णय प्रक्रिया असते समाजातनं, आपण ते काय म्हणतो ते संसदीय प्रक्रिया असते. पण तुम्ही तुमचं स्थान हे जनतेच्या मनामध्ये असणं, ते तुमच्या कामाशिवाय ते भेटत नाही. आणि ते ऑलरेडी तुमचं स्थान लोकांच्या मनामध्ये आहे. ऑलरेडी तुम्ही लोकांच्या हृदयातले नगरसेवक आहात. आता फक्त सांस्कृतिकरित्या तुम्हाला ते शिक्कामोर्तब होणं बाकीचं आहे. आणि मला हा ठाम विश्वास आहे की येणारा वाढदिवस हा नगरसेवक म्हणूनच आपण सगळ्यांनी साजरा करूया. चालतं. जनतेचं प्रेम असल्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आज घराण्याचा वारसा पाहिला तर गडावर जर गेलो तर मोरोजी गुले म्हणून नांदेडचे मुलकी म्हणून नाव आहे तिथं. ते नाव टिकलं पाहिजे. आमचे पंजोबा गावचं मुलकी पाटील काम करत होते, आजोबा पोलीस पाटील सरपंच होते, पोलीस पाटील सरपंच राहिलेले आहेत, वडील 15 वर्ष बिनविरोध उपसरपंच म्हणून राहिलेत. आणि ज्या टायमाला आता मी सुद्धा जर ह्याच्यात आलोय, पण मी काय अडचणी आल्यात त्या पाहून पुढे राजकारणात उतरलो का, कारण दिशा दाखवणारा कोणतरी पाहिजे. कारण बऱ्याचशा योजना असतात त्या जनतेपर्यंत पोहोचत नाही. आता मध्ये एक असंच एखादा फोन आला की बाबा आजोबांचं हाड मोडले, ऑपरेशन करा, 1.5 लाख रुपये खर्च सांगितला. पण एक डॉक्टरांशी त्यांची हे करून घेतली, मिटिंग केली, तर ते फुकटमध्ये काम झाले. म्हणजे हे गोरगरिबांपर्यंत पोहोचतच नाही की गव्हर्नमेंटच्या स्कीम काय ते आपल्याला खालपर्यंत पोहोचल्या पाहिजे. राजकारण येतंय जातंय, पद आलं ते राहतंय, नाव जातंय, परत काय राहत नाही. पण आपलं जे नाव लोकांच्या मनात राहिलं पाहिजे एवढं आपल्याला काम करायचंय. आणि ते जो वारसा आहे, नाव जसं लोकांनी आजपर्यंत घेतलंय कुटुंबाचं, ते पुढे घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपल्याला काम करायला आवडतं. कारण बाकीचं आपल्याकडे कुठलं आपण बघत नाही की बाबा कुठल्या पक्षाचा आलाय, की बाबा एखादं आपल्याकडून एखाद्याचं काम होत असेल तर त्यात आपल्याला समाधान मिळते. नाहीतर आला गेला आपल्याला ते आवडत नाही. चांगल्या माणसाच्या उपयोगाला पडणं हे मोठ्या गोष्टी आहे. कारण मी काही संघर्ष केला आता त्या माहिती आहे की आमचं कुटुंब, आम्ही पण कशातून गेलोय, काय काय वेळेस घरात अडचणी पण भरपूर असायच्या. कारण घरात लाईट नसायची. ज्यावेळेस वडिलांनी काम केलं, आजोबांनी कामं केली, त्याचा हे मिळालं की बाबा आपण पण काहीतरी समाजासाठी काम करावं थोडं. त्या पद्धतीत आपलं काम करायसाठी मी एक त्याच्यात घेतलं. कारण नाव टिकलं तर आपलं टिकणार आहे. बाकी काय येतंय जातंय आपल्याला ते नाही. कुटुंबाच्या किंवा माणसांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न राहिलं पाहिजे एवढं काम करायला आपल्याला आवडतं. आणि लोकांचं प्रेम आहे की बा त्यांनी नगरसेवक म्हणून घोषित करणं, ते आपल्याला कुणालाही समाधान वाटतं. आणि आपल्याला लोकांसाठीच करायचंय.
पदासाठी नाही करायचं, एवढं मी माझ्या वाढदिवसात सांगतो. पक्षाचं जे एकनिष्ठपणाने काम केलं, आज हे वार्ड पाहिलं तर तसा राष्ट्रवादीचे इथं हे होते, बालेकिल्ला होता. सर्व जे पदाधिकारी मिळून कामं झाली, तर तिथून पुढे सर्व बीजेपीचे उमेदवार निवडून यायला लागले. आम्ही सुद्धा बीजेपीच्या चिन्हावर निवडून म्हणून आज इथं फिरतोय. त्याचं सार्थक म्हणून काम केलं. त्या पक्षाने त्याची दखल घेऊन आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं मंडलाध्यक्ष म्हणून पद दिलं. त्यामुळं भीमरावांना तापकीर असतील, धीरजी गाठे असेल, पक्षाचं मी आभार मानतो की ही चांगली जबाबदारी माझ्यावर दिली. दिलेली जबाबदारीचं सार्थक करायचं मी काम नक्कीच करेल, एवढं मी सांगतो. ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांच्या पण अडचणी झाल्यात. आता गाव गेलंय, पण काही अडचणी आहेत की बाबा त्या सुटायला जरा प्रॉब्लेम होत आहे. तर ग्रामपंचायत असेल तर स्वतःचा निर्णय घेऊन लगेच तिथं काहीतरी काम करता येत होतं. आता कॉर्पोरेशनचं म्हणजे प्रत्येक विभाग वेगळा आहे. तुमचा चेंबरचे सुद्धा 2 प्रकार आहेत, 2 विभागाकडे असतात. पण ते ग्रामपंचायत मध्ये एकच माणूस जाऊन करून घेत होता आणि सर्व यंत्रणा कार्यरत होती. आता ह्यांच्या प्रत्येक योजना पोचायला किंवा मनुष्यबळ पण कमी आहे. गावं घेतल्यात पण सर्व अडचणी आहेत, काय काम पूर्ण होत नाहीयेत. फॉलोअप घेऊन ते पूर्ण करावं लागतं. यावर्षी आपण जे लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, लोकांच्या योजना असेल किंवा अडचणी असेल कशा सोडवता येईल, आणि आपलं कसं आहे, लोकांनी जर अडचणी सुटल्या तर ते समाधान राहणार आहेत. कारण कुणाकडे काहीच नाही की बाबा हे काम करणारा नसला की मग लक्ष देत नाहीत. आपल्याला त्या अडचणी लोकांपर्यंत सोडवायच्या की शेवटच्या तळापर्यंत त्या माणसाची समस्या कशी सोडवता येईल. आपण तर एवढं मोठं हे नाही की बाबा लय सर, पण आपण प्रयत्न करून त्याच्यावर नक्कीच मात करायसाठी आपण प्रयत्न करू. कसं नांदेड गावामध्ये म्हणजे एसटीपी प्लॅन नाही आहेत, खेळायसाठी ग्राउंड नाही आहेत, गार्डन नाही आहेत, म्हणजे काहीच अशा योजना ह्याच्यापर्यंत नाही. कारण त्यासाठी किंवा रोडचं समस्या आहेत. आता आपण बघितलं तरी खडकवासल्याकडून येताना एवढं ट्रॉफिक आहे की नांदेडच्या पुढे जासपर्यंत 2-2 तास लागतात. म्हणजे कॅनलचे रस्ते असतील ते कसे करून लोकांची समस्या कशी सोडवता येईल. कारण ट्रॉफिकच्या आता समस्या आहेत, म्हणजे एवढे आहेत की आता ते काय सोडवण्यासाठी जेवढे आपला प्रयत्न करू तेवढे कमीच पडतील, पण ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. सर्व म्हणजे सर्व प्रकारचे मित्र परिवार आहेत, सर्व पक्षाचे आहेत. भीमरावांना तापकीर असत्या, आमचे मित्र आले तिकडं पंचायतवरून, त्यांनी शुभेच्छा दिल्यात. म्हणजे प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत की ते आपण प्रेम त्यांच्यामध्ये मनामध्ये निर्माण केले. कारण राजकारण तेवढ्यापुरतं राहत आहे, पण एका मनाच्या मनात आदर आणि प्रेम राहिलं तर. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.